महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णासाहेब कर्वे, जन्म 18 एप्रिल 1858, मृत्यू 9 नोव्हेंबर 1962, जन्मगाव शेरवली, जिल्हा रत्नागिरी. प्राथमिक शिक्षण मुरुड या गावी झाले. 6वीची परीक्षा देण्यासाठी साताऱ्याला मुरुडवरून पायी चालत गेले होते. ते अंतर साधारणपणे 125 मैल 3 दिवसात पार केले. 1873 मध्ये राधाबाईंशी विवाह झाला. 1882 मध्ये त्यांचा मुलगा रघुनाथचा जन्म झाला. त्यांचे BA गणितामध्ये झाले. विल्सन कॉलेज मुंबई, एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई येथे शिक्षकाची नोकरी. 1891 मध्ये त्यांच्या पत्नी राधाबाईंचा आजारपणामुळे मृत्यू. 15 नोव्हेंबर 1891 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांच्या निमंत्रणावरून फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू. 11 मार्च 1893 मध्ये नरहरपंत जोशी यांची बहीण गोदूबाई आनंदीबाई या विधवेशी पुनर्विवाह झाला. डिसेंबर 1893 ला विधवा विवाहोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना. भाऊबीज निधी गोळा करण्याची प्रथा सुरू झाली. 1894 ला पुनर्विवाहितांची चा मेळावा पुणे. 14 जून 1899 अनाथ बालिकाश्रमाची स्थापना सदाशिव पेठेत. राव बहादूर विश्वनाथ मंडलिक यांच्या प्रेरणेने प्रथम मुलींनी प्रवेश घेतला. जून 1900 मध्ये हिंगणे येथे स्थलांतर. हिंगणे येथे राव बहादूर गोविंद गणेश जोशी यांनी 6 एकर जागा दिली. उद्दिष्ट अल्पवयीन विधवा स्त्रियांना शिक्षित करणे व स्वावलंबी बनवणे आणि आपले जीवन निरर्थक नसून समाजोपयोगी आहे हा आत्मविश्वास दृढ करणे. 1907 महिला विद्यालय हिंगणे पुणे महिलांच्या दैनंदिन जीवनाला उपयुक्त असे शिक्षण देणे, गृहजीवनशास्त्र, आरोग्य ज्ञान, शिशुसंगोपन इत्यादी. 4 जानेवारी 1910 ला निष्काम कर्ममठाची स्थापना. उद्दिष्टे स्त्रियांच्या उद्धाराकरिता स्थापना करण्यात आलेल्या निरनिराळ्या संस्थांमध्ये निःस्वार्थीपणे व तळमळीने कार्य करण्यासाठी समाजसेवक तयार करणे. 1915 ला सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद. 3 जून 1916 भारतवर्षीय महिला विद्यापीठ स्थापना. माध्यमिक प्रशिक्षण पदवी, गृहविज्ञान पदवी, परिचारिका पदवी इत्यादी देण्यात येत असत. आवश्यक विषय गृहजीवनशास्त्र व आरोग्यशास्त्र. 1918 एप्रिल कन्या शाळा पुणे. 1920 विठ्ठलदास ठाकरसी मुंबई यांच्याकडून भारतवर्षीय महिला विद्यापीठास 15 लाखांची देणगी. विद्यापीठास आईचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी, SNDT महिला विद्यापीठ. 1928 आत्मचरित्र त्याचे नाव आत्मवृत्त. 1929 ते 1932 या काळात परदेश गमन, अल्बर्ट आइन्स्टाईन यांची भेट. लंडन, डेन्मार्क व स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेस हजर. 1935 कन्या शाळा सातारा. 1936 महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना. 1942 बनारस विद्यापीठाची D.Litt ही पदवी. 1 जानेवारी 1944 समता संघाची स्थापना. उद्दिष्टे जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनाकरिता. समता संघाचे मासिक मानवी समता. 1945 जाती निर्मूलन संघटना. 1950 महिला विद्यापीठ कायदा अस्तित्वात आला. 1951
पुणे विद्यापीठाची डी.लिट ही पदवी. 1954 महिला विद्यापीठाची डी.लिट ही पदवी. 1955 भारत सरकारकडून पद्मविभूषण. 1957 मुंबई विद्यापीठाकडून LLD डॉक्टर ऑफ लिटरेचर अँड लॉज. 1958 भारतरत्न हा सर्वोच्च बहुमानाचा किताब देऊन त्यांचा गौरव केला. हा पुरस्कार त्यांना महिला शिक्षण या कार्याबद्दल दिला. 1960 महिलांसाठी निवास पुणे. 1915 ऑगस्ट जपानमधील प्राध्यापक नोरुसे यांनी बोलावलेल्या स्वतंत्र महिला विद्यापीठासंबंधीची माहिती देणारी पुस्तिका पाठवणारे त्यांचे मित्र प्रोफेसर विनय कुमार कलकत्ता व प्रोफेसर शिवकुमार गुप्ता बनारस. आचार्य अत्रे यांनी त्यांना महाराष्ट्रातील एक चमत्कार असे म्हटले. महिला विद्यापीठास मदत करणारे देश अमेरिका, जपान, केनिया, युगांडा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली मुरुड या ठिकाणी झाला. कर्वे यांचा पहिला विवाह 1873 ला राधाबाई सोबत झाला. महर्षी कर्वेंची पहिली पत्नी राधाबाईंचा मृत्यू 1891 मध्ये झाला. 31 डिसेंबर 1893 ला कर्वेंनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना केली. 1893 मध्ये कर्वेंनी शारदा सदनच्या गोदूताईंशी विवाह केला. विवाहानंतर कर्वेंनी गोदूताईंचे नाव आनंदीबाई असे ठेवले. 1892 मध्ये धोंडो केशव कर्वे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सभासद बनले. टिळकांच्या राजीनाम्यामुळे रिकामे झालेले पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधील गणिताचे प्राध्यापक पद गोपाळकृष्ण गोखलेंच्या सांगण्यावरून कर्वेंनी 15 नोव्हेंबर 1891 रोजी स्वीकारले. पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन या संस्थेच्या विचारांचा पगडा कर्वेंच्या मनावर होता. 14 जून 1899 मध्ये पुण्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना. 1896 ला घोषणा केली होती, परंतु पहिले ऍडमिशन 1899 ला झाले. पुढे 1899 मध्ये पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीमुळे ही संस्था हिंगणे येथे हलविण्यात आली. कर्वेंना हिंगणे येथील आश्रमासाठी राव बहादूर गोविंद गणेश जोशी यांनी आपली 6 एकर जमीन दिली. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना 1907 ला करण्यात आली. आयुष्याची 6 दशके स्त्री शिक्षणासाठी खर्च करणारा महाराष्ट्रातील हा पहिला समाज सुधारक होय. स्त्रियांच्या उद्धारासाठी निःस्वार्थी व त्यागी कार्यकर्त्यांचा संच तयार करण्यासाठी त्यांनी 1910 मध्ये निष्काम कर्ममठ ही संस्था उभारली. स्त्रियांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोग पडेल अशा प्रकारचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने कर्वेंनी 4 मार्च 1907 रोजी महिला विद्यालयाचे निर्माण केले. कर्वे 1891 ते 1894 पर्यंत फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. स्त्रियांच्या विद्यापीठाचे 12 वर्षाचे इंग्रजी भाषेतील इतिवृत्त कर्वेंनी जपान येथे वाचले. वरील वाचनाचा परिणाम होऊन 20 जून 1916 रोजी त्यांनी मुंबई येथे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ या स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना केली. यास 1949 च्या कायद्यानुसार 1950 मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. या पहिल्या विद्यापीठाच्या स्थापनेत कर्वेंना द इंडियन सोशल रिफॉर्मर चे संपादक के. नटराजन यांनी विरोध केला. SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू रा. गो. भांडारकर हे होते. रा. गो. भांडारकर ऐवजी SNDT विद्यापीठाचे कुलगुरू रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे होणार होते. अण्णासाहेब कर्वेंनी मुंबईला आणून
अभ्यासासाठी मदत केलेल्या व पुढे रँगलर प्राप्त कर्वेंचा चुलत भाऊ म्हणजे रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे होय. SNDT विद्यापीठ हे मातृभाषेतून शिक्षणाचा स्वीकार करणारे भारतातील पहिले विद्यापीठ होय. महर्षी कर्वे नरहरपत बाळकृष्ण जोशी या त्यांचे वर्गमित्र व निकटच्या सहकार्यामुळे प्रेरित झाले होते. महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी इसवी सन 1936 साली महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली. स्त्री शिक्षणासाठी केलेला विचार व उच्चार हीच परमेश्वर प्रार्थना आहे असे कर्वे यांनी म्हटले आहे. 1928 मध्ये कर्वेंनी आपले जीवनचरित्र सांगणारे आत्मवृत्त हा ग्रंथ लिहिला. अण्णासाहेब कर्वेंना 1955 साली पद्मविभूषण हा किताब देण्यात आला. महर्षी कर्वे यांनी 1930 ते 32 या काळात आफ्रिकेचा प्रवास केला होता. महर्षी कर्वे यांनी 1949 मध्ये साताऱ्यातील वाई येथे कन्या शाळेची सुरुवात केली. 1950 मध्ये कर्वेंनी सातारा येथे बाल मनोहर मंदिर सुरू केले. पुणे येथे बाल अध्यापन मंदिर व शिशु विहार 1945 मध्ये स्थापण्यात आला. पुणे येथील महिला निवास अण्णासाहेबांनी 1960 मध्ये सुरू केले. 18 एप्रिल 1928 मध्ये कर्वेंच्या 71व्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधींनी यंग इंडिया या वृत्तपत्रात महर्षी कर्वेंचा गौरव केला होता. अण्णासाहेब कर्वे यांनी 1 जानेवारी 1944 रोजी समता संघ या संस्थेची स्थापना केली. समता संघातर्फे मानवी समता हे वृत्तपत्र चालविण्यात येत असे. कर्वेंनी 1917 मध्ये महिला अध्यापन शाळेची सुरुवात केली. कर्वेंनी 1918 मध्ये पुण्यात कन्या शाळा सुरू केली. मुंबईच्या रॉबर्ट मनी स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यावर त्या शाळेतील राजाराम शास्त्री भागवत या शिक्षकाच्या प्रभावामुळे महर्षी कर्वेंना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. 1951 मध्ये अण्णासाहेबांना पुणे विद्यापीठाने डी.लिट पदवी दिली. 1952 मध्ये अण्णासाहेबांना बनारस विद्यापीठाने डी.लिट पदवी दिली. 1954 मध्ये अण्णासाहेबांना SNDT विद्यापीठाने डी.लिट पदवी दिली. तर महर्षी कर्वे यांना 1957 मध्ये मुंबई विद्यापीठाने LLD ही पदवी दिली. महर्षी कर्वे यांनी 1957 मध्ये जाती निर्मूलन संघटनेची स्थापना केली. 1894 साली पुनर्विवाहितांचा मेळावा कर्वेंनी भरविला होता. महर्षी कर्वे हे साधू वासवानी यांनी स्थापन केलेल्या सेंट मीरा हायस्कूलच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते. महर्षी कर्वे यांचा मृत्यू वयाच्या 105व्या वर्षी म्हणजेच 9 नोव्हेंबर 1962 रोजी झाला. इसवी सन 1958 मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. महर्षी कर्वे यांनी आगरकरांपासून स्फूर्ती घेऊन समाज सुधारणा कार्यास सुरुवात केली. प्रसिद्ध रसायनशास्त्र व कामविज्ञानाचे प्रणेते रघुनाथ धोंड कर्वे हे महर्षी कर्वे यांचे चिरंजीव होते. प्रसिद्ध समाजसेविका, लेखिका व मानववंशशास्त्रज्ञ डॉक्टर इरावती कर्वे ह्या महर्षी कर्वे यांच्या सुनुषा होत्या. 1915 ला पुण्यात भरलेल्या सामाजिक परिषदेचे कर्वे अध्यक्ष होते. 18 एप्रिल 1953 च्या सोशल कॉन्फरन्स मध्ये सामाजिक समतेशिवाय स्वातंत्र्य अर्थहीन आहे असे विचार मांडले. अण्णासाहेबांना महर्षी ही पदवी जनतेने दिली. इसवी सन 1893 मध्ये त्यांनी गोदूबाई या बालविधवेशी पुनर्विवाह केला. 1916 मध्ये
महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. त्यात प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला, चित्रकला विषयांचा अभ्यास अंतर्भाव करण्यात आला. 1944 मध्ये समाजातील जातीभेद व अस्पृश्यतेचे निर्मूलनासाठी समता संघाची स्थापना केली. ते महाराष्ट्रातील भारतरत्न किताब मिळवणारे पहिले व्यक्ती होते. महर्षी कर्वे यांच्या जीवनातील संक्षिप्त घटनाक्रम. 1881 मॅट्रिकची परीक्षा पास. 1891 मुंबई येथून ते BA झाले. त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखलेंची त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतर त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली. 1873 कर्वे यांचा राधाबाईंशी विवाह झाला. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये नोकरी. न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी, गोखले व आगरकर यांच्याकडून समाजसेवेची प्रेरणा. धर्मपत्नीचे अचानक निधन. फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य. 1914 पर्यंत महाविद्यालयात नोकरी केली. विधवा विवाहाबद्दल त्यांचे विचार पुरोगामी स्वरूपाचे होते. 1893 शारदा सदनमधील गोदूबाई या विधवेशी त्यांनी पुनर्विवाह केला. मुरुडमधील लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. ही घटना कर्व्यांच्या जीवनाला वेगळे वळण लावणारी ठरली व स्त्री मुक्तीसाठी अविरतपणे कार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 1893 त्यांनी विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळ काढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब मेळेही भरविले. 1899 सदाशिव पेठेत अनाथ बालिकाश्रम सुरू केला. प्लेगच्या साथीमुळे तो हिंगणे येथे हलविला. 1907 हिंगणे येथे महिला विद्यालय सुरू. 1910 निष्काम कर्ममठ स्थापन. 1916 महिला विद्यापीठाची स्थापना. मातृभाषेतून स्त्रियांच्या जीवनास पोषक असे शिक्षण. सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी ₹15 लाखांची देणगी दिल्याने विद्यापीठाला श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ हे नाव दिले गेले. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेमार्फत खेड्यात शाळा काढल्या. 1952 बनारस विद्यापीठाने त्यांना D.Litt ही पदवी दिली. पुणे विद्यापीठ व महिला विद्यापीठ यांच्याकडूनही D.Litt ही पदवी मिळाली. 1958 भारतरत्न मुंबई विद्यापीठाकडून LLD ही पदवी.